गणित पहा मित्रांनो, दशादशे काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता? नवी मुंबई पोलीस भरती 2024 चा प्रश्न आहे मित्रांनो. तर असं सरळ व्याजाचं गणित आपण सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये टाकून सोडवतो. सरळ व्याजचं सूत्र आपल्याला सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिले 100. गणितामध्ये आपल्याला जे व्हॅल्यू दिली आहे ते टाकायची आहे. 8,000 रुपये मुद्दलाचे म्हणते, म्हणजे मुद्दल इथे किती येणार आहे मित्रांनो? 8,000 गुणिला दर आपल्याला काळाचा आहे म्हणून इथं एक्स घेतला, गुणिला काळ किती दिलाय? 5 वर्षात म्हणून गुणिला 5 आणि भागीला 100. आणि काय म्हणते? 2400 रुपये व्याज मिळाले, म्हणजे सरळ व्याज किती झालं मित्रांनो इथं? 2400 रुपये. मग हे सॉल्व्ह केलं तर 2 0 कॅन्सल. 80 गुणिला 5 इकडं बरोबर चिन्हाची इकडं तर काय गुणाकार तर इकडं आलं तर भागाकारात जाते, म्हणून इथं भागीला 80 गुणिला 5. इथं म्हणजे फक्त एक्स राहिला आता, आणि सोडवलं तर 0 0 कॅन्सल. 8 त्रिक 24, 0 शी 0 आणि 5 ने भाग दिला तर 6%, म्हणजे 6% बरोबर एक्स. म्हणजेच व्याजाचा दर किती होता मित्रांनो? 6%. हेच आपलं आन्सर असणार आहे मित्रांनो.